नमस्कार. रोखोक बोलापत स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली हे सत्य आहे. बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत हे देखील सत्य आहे. आणि कायद्यातल्या पळवाटा शोधून स्वतःची बलात्कारी सुटका करून घेतात हे देखील सत्य आहे. या बलात्कारी नराधमांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे देखील या वाढत्या गुन्ह्यांवरून आपल्या समोर येतं. म्हणजे ते देखील सत्य आहे. अशा वेळी लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना नपुंसक बनवायला हवं अशी कठोर सूचना मद्रास हायकोर्टानं केंद्र सरकारला केली. तर पशुसमान अशा या बलात्कारांना अजिबात दयामाया दाखवता कामा नये. दुसरीकडे केमिकल कास्ट्रेशन करून बलात्कारांना कायमचं नपुंसक बनवायला हवं अशी टोकाची भूमिका कोर्ट मांडतंय. त्याला नेमकं काय म्हणायचं? 1944 साली पहिल्यांदा केमिकल कॅस्ट्रेशनचा प्रयोग करण्यात आला. आणि केमिकल कॅस्ट्रेशन म्हणजे काही प्रत्यक्ष नसबंदी नाही तर आरोपीची लैंगिक इच्छा कमी करणं, ज्यामुळे ती व्यक्ती पुन्हा असा गुन्हा करण्याला प्रवृत्त होणार नाही. 1950 पासून अमेरिकेमध्ये प्रगत अशा 9 राज्यांमध्ये ही शिक्षा द्यायला सुरुवात झाली. त्यानंतर रशिया, पोलंड, इटली, अर्जेंटिना, इस्रायल अशा काही युरोपियन राष्ट्रांमध्ये ही शिक्षा लागू करण्यात आली. पण नपुंसक बनवण्याची ही शिक्षा खरोखरच योग्य आहे का? आणि केमिकल कास्ट्रेशनमुळे होणाऱ्या साईड इफेक्ट्सचं काय? बलात्कारांना अद्दा करण्यात खरंच आजचे कायदे अपुरे पडतायत का? आणि अशी लैंगिक शिक्षा केल्यानं खरोखरच लैंगिक अत्याचाराचे गुन्हे या समाजात कमी होणार आहेत का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. नपुंसक, कायदा की बलात्कारी? नपुंसक, कायदा की बलात्कारी या विषयावर पाहूया एक खास रिपोर्ट. बलात्कार रोखण्यासाठी भारतातले कायदे अपुरे. बलात्कारांना नपुंसक बनवायला हवं. बलात्कारांचं लिंग बधीर किंवा निकामी करायला हवं. ही कठोर सूचना केली आहे ती चक्क मद्रास हायकोर्टानं. कोवळ्या मुलांवर होणारे अमानुष बलात्कार रोखण्यासाठी कोर्टानं हा उपाय सुचवलाय. निरागस मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना नपुंसक बनवायला हवं. अशा बलात्कारांचं गुप्तांग बधीर करणं किंवा निकामी करणं हीच योग्य शिक्षा ठरेल. या शिक्षेवर बहुतेक जण सहमत नसतीलही, पण सध्याचे कायदे अपुरे पडत असल्यानं अशी कठोर शिक्षाच व्हायला हवी अशी सूचना न्यायमूर्ती एन किरुबकरन यांनी केली आहे. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टानंही अन्य एका बलात्कार प्रकरणात गंभीर ताशेरे ओढले आहेत. लहान मुलांसोबत लैंगिक अत्याचार करणारे नराधम पशूच आहेत. त्यांना अजिबात दया माया दाखवता कामा नये असे कोरडे सरन्यायाधीश एच.एल. दत्तू आणि न्यायमूर्ती अमितवा रॉय यांनी ओढले. कोर्टाच्या या सूचनांचं महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलंय. मुझे लगता है कि मद्रास हाईकोर्ट का जो जजमेंट है, जो ये ऑर्डर है, इसको जो है विमेन एंड चाइल्ड डेवलपमेंट मिनिस्ट्री को सीरियसली लेना चाहिए. इस सरकार को सीरियसली लेना चाहिए, क्योंकि अगर आज के दिन 90,000 क्राइम हो रहे हैं बच्चों के खिलाफ, तो ये एक बहुत ही सीरियस मामला है. और अगर ये सरकार हाथ पे हाथ रख के बैठी हुई है तो बहुत शर्म की बात है. और शायद इसीलिए जुडिशरी ने कदम बढ़ाया है. इसलिए जरूरी है कि इस मामले में देखा जाए और कानून में चेंजेस लाए जाए. अपेक्षा जी व्यक्त केलेली आहे ती त्यांची वैयक्तिक अपेक्षा होती. त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचा जो काही पुढील कारवाईसाठी जो काही विचार करायचा आहे तो विचार हे सरकार, राज्य सरकार आणि केंद्र सरकार करेल अशी मला अपेक्षा वाटते. तर दुसरीकडे काहींनी मात्र या सूचनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारची जंगली शिक्षा उच्च न्यायालयाने सुचवणं हे पूर्णपणे मूर्खपणाचं आणि अविवेकवादी आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की अनेक सुमार दर्जाचे काही लोक वेगवेगळ्या ठिकाणी उच्च पदावर पण पोचतात आणि न्यायव्यवस्था पण त्याला अपवाद नाही. त्यामुळे हा दुर्दैवी निर्णय हा एक भोळसट अशा कल्पनेतून आलेला आहे. गेल्या काही दिवसात लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. 2012 मध्ये 38,172, 2013 मध्ये 58,224, तर 2014 मध्ये 89,423 घटना घडल्या आहेत. या आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर कठोर उपाययोजनांची गरज आहे एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.
नपुंसक की कायदा की बलात्कारी या विषयावरचा खास रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेल्या आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जाई वैद्य या प्रख्यात वकील आहेत. जाई वैद्य आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आभा सिंग ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वकील आभा सिंग आपल्या बरोबर आहेत, त्या देखील वरळीहून या कार्यक्रमात सहभागी होतात. आभाजी तुमचंही स्वागत. सचिन पाटील सुप्रीम कोर्टाचे वकील सचिन पाटील आपल्याबरोबर दिल्लीमधून आहेत. सचिनजी आपलं स्वागत. आणि मानवी हक्क मानवी अधिकार कायद्याचे विषयी सजगपणे लढणारे वकील आपल्यासोबत पुण्याहून आहेत असीम सरोदेजी आपलंही या कार्यक्रमात स्वागत. जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपल्या पडद्यावर आपण प्रेक्षक पाहू शकता आणि तो मुद्दा आहे बलात्कारांना चाप लावण्यात कायदे अपुरे पडतात का. बलात्कारांना चाप लावण्याकरता कायदे अपुरे पडतात का. आपण या आधी जो रिपोर्ट पाहिला त्या रिपोर्टमध्ये असीम सरोदे यांचं मत ऐकलेलं आहे. आपण थेट जाऊया असीम सरोदे यांच्याकडे, ज्यांचा अशा प्रकारच्या सूचनेला किंवा त्याच्या अंमलबजावणीला विरोध आहे की कोणत्याही गुन्हेगाराला नपुंसक केलं जाऊ नये असं त्यांचं प्रखर मत आहे. असीमजी, अशा प्रकारचे गुन्हे, लहान मुलांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे गुन्हे रोखण्याकरता सध्या कोणते कायदे आहेत? सध्या जे कायदे अस्तित्वात आहेत त्याच्यामध्ये 5 ते 7 वर्ष शिक्षा आहे आणि 10 वर्षापर्यंत पण शिक्षा आहे. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट जो आहे तो अत्यंत कठोर कायदा करण्यात आलेला आहे. जी मद्रास हायकोर्टापुढे केस असेल कदाचित मला असं वाटते की या कायद्याच्या येण्याच्या आधीची असेल, त्यामुळे कदाचित त्यांनी तशा प्रकारचं प्रखर मत व्यक्त केलेलं आहे. आणि या कायद्याची जर अंमलबजावणी झाली तर मला वाटत नाही की जे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केलं ते आत्ताच्या संदर्भात लागू ठरणार आहे. दुसरी गोष्ट त्यांनी म्हटलेलं आहे की केमिकल कॅस्ट्रेशन किंवा कॅस्ट्रेशन करून नपुंसकत्वाकडे त्या माणसाला नेलं पाहिजे, त्याची तशी शिक्षा असली पाहिजे. तर याच्यातल्या 2 गोष्टी महत्त्वाच्या समजून घेतल्या पाहिजे की केमिकल कॅस्ट्रेशन म्हणजे काही गोळ्या देऊन किंवा औषधांचा वापर करून त्याच्यामधल्या लैंगिक भावना किंवा सेक्शुअल जे डिझायर्स आहेत त्या कमी करत नेणं आहे. आणि दुसरं हे फिजिकल म्हणजे कॅस्ट्रेशन प्रत्यक्ष लिंग कापून टाकणं आहे, ज्याला आपण सर्जिकल कॅस्ट्रेशन म्हणतो. ते कोणत्याच देशात जगामध्ये कुठेही सर्जिकल कॅस्ट्रेशन उपलब्ध नाही, शिक्षा म्हणून अस्तित्वात नाही. मग आता केमिकल कॅस्ट्रेशन ज्या ज्या ठिकाणी आहे तिथे पण ते ऐच्छिक स्वरूपाचं आहे. म्हणजे ऐच्छिक स्वरूपाचं म्हणजे प्ली बार्गेनिंगच्या स्वरूपामध्ये की एखाद्या गुन्हेगाराला मोठी शिक्षा जेव्हा होते आणि तो जेव्हा तडजोड करतो, तो म्हणतो की बा ठीक आहे मी स्वतःच्या इच्छेने. अशा प्रकारचे अनेक केसेस परदेशात जे झाले आहेत आपण त्याच्याविषयी चर्चा नंतरच्या एका भागामध्ये करूया. परंतु आपल्याला माहिती आहे का की अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत लोकशाही आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला मान्यता देणाऱ्या किंबहुना वैयक्तिक स्वातंत्र्याचं एक प्रकारे अवडंबर जिथे मानलं जातं अशा प्रकारच्या देशामध्ये देखील 9 प्रगत राज्यांमध्ये केमिकल कॅस्ट्रेशन किंवा गुन्हेगारांना नपुंसक बनवण्याची क्रिया मान्य आहे, तशा प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात. डू यू नो अबाउट इट? ती ऐच्छिक स्वरूपाची आहे. त्याच्यामध्ये आरोपींनी सांगायचं असते की मी स्वतःचं कॅस्ट्रेशन म्हणजे केमिकल कॅस्ट्रेशन करण्यासाठी मी तयार आहे, माझ्या शिक्षेमध्ये मला सूट द्या, अशा प्रकारची बोलणी होऊन तिथे ते औषध घेण्याची तयारी त्याला दाखवली जाते. तो आरोपी स्वतः दाखवतो. कोर्ट तशा प्रकारची शिक्षा देत नाही. त्याच्यामुळे जे भंपकपणे पसरवण्यात आलेलं आहे सगळीकडे भारतभर भावनिकतेच्या आधारे ते चुकीचं आहे. म्हणजे लिंग कापणारच आहे आता आणि अशाच प्रकारची शिक्षा दिली पाहिजे. हे कदाचित न्यायाधीशांना किंवा अनेकांना पण माहीत नसेल असं माझं मत आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की न्यायालय हे बदला घेण्याचं केंद्र नाही, ते न्याय देण्याचं केंद्र आहे. आपण त्या मुद्द्याची सखोल चर्चा करूया. आभा सिंग आपल्या बरोबर. आभा सिंग, आज बलात्कारांना अद्दल घडवलीच पाहिजे आणि त्याकरता सध्याचे कायदे अपुरे पडतायत, म्हणून अशा प्रकारच्या नपुंसकत्वाची शिक्षा देण्यात यावी असं मत मद्रास हायकोर्टाने मांडलं. आणि तशाच प्रकारचं साधारणतः मत, त्याच्याशी सहमती आपल्याकडे आज सुप्रीम कोर्टाने दर्शवली. आपली याच्यावरची पहिली प्रतिक्रिया काय आहे? देखिए बहुत सही है, क्योंकि बच्चों के साथ इस
बलात्कार करना जो पीडोफाइल्स करते हैं ये बहुत ही जघन्य अपराध है और मद्रास हाईकोर्ट ने सही कहा है कि जब आप इतना जघन्य इतना सीरियस ऑफेंस कर सकते हैं तो उतना ही कड़क कार्रवाई सजा होनी चाहिए। और अभी आप देखिए पॉक्सो एक्ट जिसकी बात हो रही है जिसमें 6 से 10 साल तक की सजा है, पॉक्सो एक्ट के तहत बच्चों को प्रोटेक्शन नहीं हो रहा है। इस वजह से क्राइम इतना बढ़ गया है, बच्चों के प्रति 400% इंक्रीज हुए हैं क्रिमिनल ऑफेंसेस, सेक्सुअल अब्यूज, और कन्विक्शन रेट जो है महज 2.4% है। तो ये साफ दिखाता है कि जो अभी का प्रेजेंट लॉ है वो बच्चों को पीडोफाइल से नहीं बचा पा रहा है, बच्चों का सेक्सुअल अब्यूज हो रहा है। और वो सिर्फ भारत के लोग नहीं कर रहे, विदेशी नागरिक भी भारत आ रहे हैं बच्चों का सेक्सुअल अब्यूज करने के लिए। और ये केस एक ब्रिटिश नागरिक के केस में मद्रास हाईकोर्ट ने बोला। तो ये जब मामला इतना सीरियस है तो जरूरी है कि इसमें केमिकल कैस्ट्रेशन की भी सजा लाई जाए ताकि लोगों में खौफ बैठे। आज का कानून लोगों को भयभीत नहीं कर रहा है, लोगों को रोक नहीं पा रहा है बच्चों का सेक्सुअल अब्यूज करने से, इसलिए कानून में बदलाव की जरूरत है। मद्रास हाईकोर्ट ने सही कहा है कि आप केमिकल कैस्ट्रेशन करिए, एक दवाई होती है। ये भी देखा गया है कि ये पीडोफाइल जो है मेंटली डिप्रेव्ड होते हैं, ये जब बेल पे बाहर आते हैं दोबारा छोटे बच्चों का सेक्सुअल अब्यूज करते हैं। इसलिए जरूरी है कि ये लाया जाए, लोगों को पता चले कि जो है और जो खुद भी डिविएंसी है उसको हम रोक सके। कानून का डेटरेंस भी होगा, साथ ही साथ जो साइकोलॉजिकल प्रॉब्लम्स है पीडोफाइल्स की उसको भी केमिकल कैस्ट्रेशन रोकने में सक्सेसफुल होगा। जैसे आपने कहा अमेरिका, रशिया, पोलैंड, पूरे विश्व में केमिकल कैस्ट्रेशन यूज किया जा रहा है, तो क्यों नहीं भारत में। बिलकुल, एक प्रकारे आपण पाहिलं असेल की अशा प्रकारच्या शिक्षेचं जोरदार समर्थन आभास सिंग यांनी केलंय। सचिन पाटील, आपल्याकडे कायदे आहेत, त्या कायद्यामध्ये प्रचंड अशा प्रकारच्या कडक अशा त्याच्यात उपाययोजना आहेत, कडक शिक्षा आहेत, तरी देखील लहान मुलांच्या संदर्भातले लैंगिक अत्याचाराच्या घटना नेमक्या का वाढतायत? कायद्याची भीती नाहीये का कायद्याची अंमलबजावणी नाहीये? काय वाटतं आपल्याला सचिन पाटील? हां, मला प्रथम असं वाटतं की आपण अगोदर भारतामध्ये काय परिस्थिती आहे ते पाहणं गरजेचं आहे। भारतामध्ये आज अशी परिस्थिती आहे की स्टडी ऑन चाइल्ड अब्यूज 2007चा एक रिपोर्ट आहे, ह्युमन राईट्स वॉच सर्वे 2013चा रिपोर्ट आहे आणि चाइल्ड अब्यूज इन इंडिया हा NCRBचा रिपोर्ट आहे। हे सर्व रिपोर्ट असं सांगतात की भारतामध्ये 53% लहान मुलांचं लैंगिक शोषण होतं, वयाच्या 1 वर्षापासून ते वयाच्या 18 वर्षाच्या आतील मुलांचं जवळजवळ 53% मुलांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लैंगिक शोषण होतं। त्यातील 42% मुली त्यामध्ये आहेत, त्या 42% असतात। भारतामध्ये प्रत्येक 195 मिनिटाला एका मुलाचे लैंगिक शोषण होतं। भारताची जर पॉप्युलेशन बघितली तर 45 करोड लहान 18 वर्षापेक्षा कमी अशी लहान मुलं आहेत आपल्या देशामध्ये आणि जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी 19% पॉप्युलेशन ही भारतातल्या त्या 18 वर्षापेक्षा कमी असणाऱ्या मुलांची आहे। आता जर हे प्रमाण भारतामध्ये 53% जर लहान मुलांचं लैंगिक शोषण होत असेल तर हा अतिशय गंभीर प्रमाणातला प्रश्न आहे। आणि ज्या पद्धतीनं हे जे आकडे आहेत की पोक्साखाली 89,000 केसेस दाखल झाल्या वगैरे, हे म्हणजे फार थोडं रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजे त्या केसेस फार कमी आहेत, परंतु वस्तुस्थितीला त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात लहान मुलांचं लैंगिक शोषण होतं असं म्हणावं लागेल। आणि ह्यामुळं आज ज्या परिस्थितीचे कायदे आहेत त्यानुसार जर हे सर्वे रिपोर्ट वेगवेगळ्या संस्थांचे आहेत आणि ते पॉइंट म्हणजे एक प्रकारे सचिन पाटील तुम्ही देखील आभास सिंग यांच्याप्रमाणे अशाच प्रकारचा कठोर अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जाव्यात अशा मताचे आहात, कारण याची जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीची आकडेवारी आपण आता सांगितलेली आहे। आपल्यासोबत जाई वैद्य देखील आहेत। जाई वैद्य, एक प्रकारे हिंदी चित्रपटामध्ये आंख के बदले आंख, पैर के बदले पैर अशा स्वरूपाची भाषा आपण ऐकायचो, परंतु आता हायकोर्टाचे जज देखील अशी भाषा वापरू लागलेले आहेत। त्यामुळे इज्जत के बदले इज्जत अशा प्रकारची एक गोष्ट आपल्याकडे येते की काय अशी भीती काही कायदेतज्ञांना वाटते। मद्रास हायकोर्टाच्या या सूचनेवरचं आपलं मत काय?
सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एकतर सचिन पाटील साहेब यांनी जी काही आपल्याला माहिती दिली ती खरोखरच म्हणजे ज्याला आपण माइंड बॉगलिंग म्हणतो की 53% मुलांवरती अत्याचार होत असतील तर याच्यासाठी आपल्याला खरोखरच काहीतरी करायची आणि अर्जंटली करायची गरज आहे हे सगळ्यात पहिलं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. पण त्याच्याबरोबर आभा सिंग यांनी जे सांगितलं तेही तितकंच महत्त्वाचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का खटले दाखल होऊन सुद्धा त्याच्यामधला कन्व्हिक्शन रेट हा जर का 2.4% असेल तर त्याच्यामध्ये लॅप्सेस कुठे आहेत. मला इथे 2 महत्त्वाचे मुद्दे मांडावेसे वाटतात की कायदे नाही आहेत असं आहे का, कायदे आहेत. कायद्यांमध्ये शिक्षा नाही आहे असं आहे का, शिक्षा आहे. आपण बघितलं मद्रास हायकोर्टाने सुद्धा याच निर्णयात म्हटलेलं आहे की लॉ इज इनइफेक्टिव्ह. व्हाय इज इट इनइफेक्टिव्ह हे आपण बघतोय का, याची आपण काही चर्चा करतोय का, तर त्याची चर्चा होताना आपल्याला दिसत नाहीये. हा एक भाग झाला. एक कठोर उपाययोजना फक्त आपल्या हा एक म्हणजे शेवटी इतकं म्हणजे आपली ज्युडिशियरी पण इतकी डेस्परेट होतीये की इट हॅज टू गो इन टू ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम टू सजेस्ट सच हार्श मेजर्स. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की जसं पाटील साहेबांनी सांगितलं तसं की याचे जे काही सोशल कारणं काय आहेत 53% ही काही छोटी संख्या नाही आहे. आज 53% मुलांना जर का विडो जास्त आहे किंवा त्याची सेक्स भावना जास्त आहे म्हणून तो हे अत्याचार करतोय का. तर या सामाजिक कारणांच्या वर चर्चा करताना ब्रेकवर जाण्यापूर्वी आभा सिंगजी अतिशय तुम्ही महत्त्वाचं सांगितलं की फक्त 2.4% कन्व्हिक्शन रेट आहे आपल्याकडे. सर्वसाधारणपणे गुन्हेगार या कायद्यातल्या कुठल्या पळवाटांचा फायदा उठवतात, कुठल्या मुद्द्यांचा फायदा घेऊन तो खटला लांबवतात किंवा त्यातनं स्वतःची सुटका करून घेतात. आपला काय अनुभव आहे, कशा करता याचा एवढा रेट कन्व्हिक्शन रेट कमी आहे. बिल्कुल, देखिए कन्विक्शन रेट कम है, बिल्कुल इसमें कहीं पे प्रोसेस में गलती है. पुलिस जो है सही ढंग से केस को इकट्ठा नहीं करती, एविडेंस नहीं कलेक्ट करती और केस चूंकि इतने सालों तक चलते हैं, बच्चे इतने छोटे होते हैं, वो आके रेपिस्ट को पिन पॉइंट नहीं ठीक से, इन सब का फायदा उठा के कन्विक्शन रेट इतना पुअर हो जाता है. इसके साथ ही साथ सजा इतने सालों बाद मिलती है कि उसकी शिक्षा नहीं दी जा पाती. तो ये सब कंडीशंस है. लेकिन 2.4% का मतलब ये नहीं जो बच्चों का अत्याचार जो बच्चों पे क्राइम कर रहे हैं उनको साइकोलॉजिकल प्रॉब्लम भी है. पीडोफाइल्स जो है वो छोटे बच्चे ही उठाते हैं. तो इसलिए केमिकल कैस्ट्रेशन जरूरी हो जाता है कि उनको जो वो आदत से मजबूर है उसको वो जितनी भी कड़क कार्रवाई होगी वो अपनी आदत से मजबूर है, वो नहीं कुछ कर सकते. इसलिए उनको केमिकल कैस्ट्रेशन करके नपुंसक बनाना पड़ेगा ताकि वो बच्चों का यौन शोषण ना कर सके. तो ये चीज भी बहुत दिमाग में रखनी है कि ये एक साइकोलॉजिकल प्रॉब्लम भी है पीडोफाइल्स की जिसको वो असमर्थ हैं. इसलिए केमिकल कैस्ट्रेशन जो है सुप्रीम मद्रास हाईकोर्ट ने बहुत सोच समझ के ऑर्डर किया है. और रही 2.4% कन्विक्शन की, उसमें जो है पुलिस पे एक्शन होना चाहिए, जुडिशरी में क्या कमियां हैं वो भी देख के, लेकिन ये दोनों स्ट्रैटेजी साथ चलनी है तभी हम अपने बच्चों को बचा सकते हैं इस तरह के लैंगिक शोषण से. बिल्कुल सोच समझ के दिलेली सूचना आहे असं स्पष्ट मत आभा सिंग यांनी व्यक्त केलं आहे. तर मानवी हक्क कायद्याचे एक प्रकारचे लढवय्ये असलेले असीम सरोदे यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्वाच्या जागेवर मूर्खपणाचे आणि अविवेकवादी अशी माणसं बसलेत असं एक मत व्यक्त केलंय. या सगळ्याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 आपण पाहताय नपुंसक कायदा की बलात्कारी. नपुंसक कायदा की बलात्कार या विषयाची आपण चर्चा करतोय. आज मद्रास हायकोर्टानं जे लहान मुलांवर अत्याचार करतात, लैंगिक अत्याचार करतात अशांसाठी नपुंसक बनवण्याची सूचना केंद्र सरकारला केली आणि त्यावर सुप्रीम कोर्टानं काहीशी सहमती दर्शवणारं किंवा अशा प्रकारांसाठी आळा घालण्याकरता काही कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत अशा प्रकारचं मत व्यक्त केलं. म्हणूनच संपूर्ण भारत देशभर आज चर्चेला उधाण आहे आणि त्याचीच आपण चर्चा करतोय. दुसऱ्या भागातला जो मुद्दा आपण चर्चेला घेतो तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकतो आणि तो मुद्दा आहे अशा नराधम पशूंना नपुंसक बनवण्याची शिक्षा योग्य आहे का. अशा नराधम पशूंना नपुंसक बनवण्याची शिक्षा योग्य आहे का. असीम सरोदे, मगाशी आपण माननीय न्यायालयामध्ये देखील अनेक मूर्ख किंवा अविवेकवादी लोक असू शकतात अशा प्रकारचं एक विधान केलं. त्याविषयी मी काही टीका टिप्पणी करू इच्छित नाही, परंतु कोर्ट माननीय न्यायालय अशा प्रकारच्या टोकाच्या भूमिकेपर्यंत का आलं असं वाटतंय, ज्याचं समर्थन आपल्याकडे काहीसं आभा सिंग आणि सचिन पाटील करताना मला दिसत आहेत.
तुम्हाला काय वाटतं, आपण मानवी हक्क कायद्याचे एक प्रकारे रक्षकात, आपण अशा अनेक केसेस चालवता, मानवी हक्क कायदे काय फक्त गुन्हेगारांसाठीच असतात, ते लहान मुलांसाठी नसतात का? लहान मुलांना स्वच्छ सुंदर आयुष्य जगण्याचा अधिकार नसतो का? कोर्ट अशा टोकाच्या भूमिकेपर्यंत का आलेलं असावं? असीम सरोदे. मी माझ्यापुरती सांगू शकतो की जेव्हापासून आम्ही भूमिका घ्यायची हे ठरवलेलं आहे तेव्हापासून मला कोणाची वकिली करायची हा प्रश्न नेहमी पडलेला असतो. कारण की आम्ही विक्टीमतर्फे नेहमी बाजू मांडतो, त्यामुळे मी कधीही आरोपींची केस घेऊ शकत नाही. मी एकाही अशा प्रकारच्या केसमध्ये कधीही आरोपींची बाजू मांडलेली नाही आणि पैसे दिले तरी पण मांडणार नाही हे तत्व म्हणून स्वीकारून आम्ही वकिली करतो. त्यामुळे कोणीही विक्टीमच्या दुःखांबद्दल आम्हाला सांगत असेल तर मला हे त्यांना सांगायचं आहे की मी स्वतः खेड्यापाड्यांमध्ये जाऊन विक्टीमच्या परिवारांसोबत काम केलेलं आहे. लहान मुलांना जे त्रास होतात ते आणि त्याच्या परिवारातल्या लोकांना ते आम्ही बघितलेले आहेत. आणि मला हे सांगायचं आहे, आबा सिंग यांनी कोणतेही कारण दिले नाही, फक्त सतत ते हे म्हटलं ते चांगलं आहे, ते म्हटलं ते चांगलं आहे असं सांगून होणार नाही. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट या कायद्याची अंमलबजावणी कुठेच व्यवस्थित होत नाही आहे. त्या कायद्यामध्ये ज्या प्रकारे चौकशीचे तंत्र सांगितलेलं आहे ते पोलिसांना अवगत नाही. अजूनही तशा प्रकारची चौकशी करून अहवाल तयार केले जात नाही. व्हिडिओ डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे. लहान मुलाशी बोलताना सायकोलॉजिस्ट, चाइल्ड सायकोलॉजिस्टच्या सहभागातून त्यांचं स्टेटमेंट घेतलं पाहिजे. हे कोणालाही माहीत नाही, तसं काहीही केलं जात नाही. या कायद्यामध्ये प्रिझम्पशन दिलेलं आहे, म्हणजे गृहीत धरलेलं आहे की जेव्हा एखाद्या लहान मुलावर आरोप, एखाद्या शिक्षेचा, एखाद्या आरोपीवर आरोप आहे की त्यांनी लहान मुलावर अत्याचार केला आहे, तेव्हा ते गृहीत धरलं पाहिजे की ते खरं आहे. हे प्रिझम्पशन या कायद्यामध्ये असलेला अत्यंत मजबूत कायदा आहे. आणि त्याच्यामुळे बाकीच्या देशांमध्ये जे आहे ते पाहून भावनिक होऊन आपण जर असं म्हणतो की कॅस्ट्रेशन केलं पाहिजे, तर हे समजून घेतलं पाहिजे की केमिकल कॅस्ट्रेशनचा प्रभाव औषधांचा काही दिवसांनी कमी होऊ शकतो. त्यामुळे तिथे ऐच्छिक कॅस्ट्रेशन आहे, तसं ऐच्छिक कॅस्ट्रेशन आपल्याला अपेक्षित आहे की आपण लिंगच कापून टाकायचं असं कॅस्ट्रेशन आपल्याला पाहिजे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण कोणत्याही अशा प्रकारच्या जंगली शिक्षेचं समर्थन करू शकत नाही. जस्टिस वर्मा कमिटी समोर हा विषय आला होता. हा काही नवीन विषय नाही आहे. भावनिक अशा प्रकारचे अनेक मार्गदर्शन करणारे भारतामध्ये आहेत. आणि जस्टिस वर्मांनी सांगितलं की वी शुड कन्सिडर व्हेरियस सोशल फाउंडेशन्स ऑफ सेक्शुअल अब्यूज टुवर्ड्स चिल्ड्रेन. आणि त्यांनी अशा प्रकारची कॅस्ट्रेशनची सूचना फेटाळून लावली होती. मग आता हे सगळे चर्चा झालेली असताना खूप मोठ्या प्रमाणात परत आपण त्याचं समर्थन करणारे भावनेच्या आधारेचे जे लोक पाहतो, बरेचदा कायद्याचा अपूर्ण अभ्यास, अपूर्ण समज आणि मग फक्त भावनिक काहीतरी करायचं. लहान मुलांबद्दल आणि सगळ्यांना मला सांगायचं, अशा प्रकारे जस्टिस वर्मा पॅनलनी या संदर्भात 16 डिसेंबर 2012 निकाल होता. आप ये चीज भूल रहे हैं कि बिल्कुल बोलिए सरोदे जी, असीम जी, इसमें आप ये भूल रहे हैं कि वो छोटे बच्चे, एक तो वो आरोपी जो रेपिस्ट है उनको पहचान नहीं सकते, अपनी बात आगे बता नहीं सकते, कोर्ट में समझा नहीं सकते. भारत इस वक्त छोटे बच्चों के यौन शोषण का अड्डा बन गया है, एक सेक्सुअल अब्यूज टूरिज्म का हो गया है. गोवा में विदेश भर से लोग आते हैं छोटे छोटे बच्चों को सेक्सुअली अब्यूज करने के लिए. और इसमें आप जो कह रहे हैं 400% क्राइम बच्चों के खिलाफ बढ़ा है. क्यों बढ़ा है? आप कहते हैं जंगली शिक्षा है, जब वो इन छोटे बच्चों के साथ जंगली कुकर्म कर रहे हैं, इन छोटे बच्चों को सेक्सुअल अब्यूज कर रहे हैं, जो बच्चे आगे चल के जिनका पूरा जीवन खत्म हो जाता है, साइकोलॉजिकली डिविएंट हो जाते हैं. तो इसके लिए आपको उतनी ही कड़क सजा लानी पड़ेगी. जंगली कार को लोहा ही काटता है. जब तक इस तरह की सजा नहीं दी जाएगी, और पीडोफाइल जो हैं, जो बच्चों का यौन शोषण करते हैं, उनको दिमागी प्रॉब्लम होती है, वो अपने को रोक नहीं पाते, इसलिए विदेशों में ऐच्छिक केमिकल कैस्ट्रेशन का भी प्रावधान है. ये सब देखते हुए ही मद्रास हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट ने कहा है कि इस पे डिबेट होना चाहिए, इस तरह की सजा को लाया जाए ताकि हम अपने छोटे छोटे फूल जैसे बच्चों को बचा सके इतने यौन अपराधों से. बरोबर आहे. असीम सरोदे, जंगली शिक्षा है नहीं, असीम सरोदे को सुधारने के लिए शिक्षा दी जाएगी. आभा सिंग पुन्हा सांगतायत आणि तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जेवढा गुन्हा क्रूर आहे तशाच प्रकारची शिक्षा केल्याशिवाय त्याला जरब बसणार नाही. आत्ताचे जे कायदे आहेत त्याच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी आभा सिंग यांनी केव्हाच मान्य केल्या आहेत, परंतु त्या त्रुटी आहेत म्हणून आपण या गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ देत राहायचं का?
ज्या मानवी हक्कांविषयी आपण बोलतो ते मानवी हक्क काय फक्त गुन्हेगारांसाठीच आहेत का? मग ते स्वच्छ सुंदर आयुष्य जगणाऱ्या लहान मुलांसाठी नाही आहेत का? असा सवाल आहे. काय उत्तर द्याल असीम सरोदे? नाही, मी कधीच आरोपींच्या केसेस घेतच नाही, त्याच्यामुळे मी त्या आरोपींची बाजू मांडण्याचा प्रश्नच नाही. मी लहान मुलांचीच बाजू मांडतोय. आबा सिंग यांच्या बोलण्यामध्ये प्रचंड कॉन्ट्राडिक्शन आहे. त्या काय म्हणाल्या, लहान मुलं आरोपी ओळखू शकत नाही. मग ज्याला ओळखू शकत नाही त्याला तुम्ही शिक्षा कशी देणार? म्हणजे कायदा न वाचता हा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट वाचा असं त्यांना मला सुचवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर अत्यंत कठोर मजबूत कायदा आहे, मजबूत कायदा आहे. त्याच्यामुळे विनाकारण कशाला कन्व्हिक्शन पुअर आहे तर त्याच्यावर काम करायला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही काय काम केलेलं आहे आतापर्यंत? कन्व्हिक्शन कमी आहे याच्यावर तुम्ही काय काम केलेलं आहे आतापर्यंत? पोलिसांच्या ट्रेनिंग मध्ये तुम्ही कधी सहभागी झालेले आहे का? सरकारी वकिलांना ट्रेनिंग मध्ये कधी सहभागी झालेले आहे का? विनाकारण काही पण सांगत आहे. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. शेवटी मुद्दा महत्वाचा असा आहे की या लहान मुलांच्यावर होणारे जे क्राईम आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. हा जो आबा सिंग यांचा मुद्दा आहे तो अत्यंत खरा आहे आणि ते वाढलेल्या केसेस आता माननीय उच्च न्यायालय देखील एक प्रकारे भयचकित करतायत आणि त्यातूनच अशा प्रकारचं मत व्यक्त करण्यात आलेलं आहे. आपण जाऊया सचिन पाटील यांच्याकडे. सचिन पाटील, आता एक मुद्दा निघाला होता तो ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचा, जो मुद्दा आता आपल्याकडे जाई वैद्य यांनी मांडला. आपल्याला असं वाटतंय का की अशा प्रकारे एक प्रोएक्टिव्ह अशी सूचना करून अशा प्रकारे एक प्रकारची सल्ल्याची ग्वाही सरकारला देताना कुठंतरी माननीय उच्च न्यायालयानं एक मर्यादा ओलांडलेली आहे, किंबहुना असं आपण म्हणू शकतो की ज्या गोष्टीवर त्यांनी मत व्यक्त करायला नको होतं अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. काय सांगाल आपण? आपलं काय मत आहे सचिन पाटील? यामध्ये असं आहे की ही पहिलीच वेळ नाही की ज्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला अथवा केंद्र सरकारला कायद्याविषयी अशा सूचना दिल्या आहेत. यापूर्वी तुम्ही जर लक्षात घेतलं तर 1997ला सुप्रीम कोर्टाने विशाखाच्या केसमध्ये महिलांचं जे कामाच्या ठिकाणी शोषण होतं त्याकरता गोष्टींचा विचार करून सर्व आकडेवारी बघून कोर्टाने जर असं सजेशन केलं असेल तर त्यामध्ये मला काहीच वाटत नाही ते चुकीचं आहे आणि त्यावर सर्वतोपरी विचार होऊ शकतो, त्यावर डिबेट होऊ शकतं. सर्व गोष्टी कन्सिडर करून त्यावर योग्य कायदा काय करता येईल याबद्दल निर्णय घेता येऊ शकतो. आणि कोर्टाने सजेस्ट करणं ही पहिली वेळ नाही तर यापूर्वी अनेक केसेसमध्ये ते झालेलं आहे. आणि माझ्या मित्रांनी सांगितलं की अमेरिकेच्या 9 स्टेटमध्ये, त्याचप्रमाणे पोलंड, इस्टोनिया, साऊथ आफ्रिका आणि रशिया या देशांमध्ये ही शिक्षा ऐच्छिक नसून ती मॅन्डेटरी आहे. ही शिक्षा ऐच्छिक कुठं आहे? UK, इस्रायल, ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनामध्ये ही ऐच्छिक आहे, परंतु बाकी सर्व देशांमध्ये ही शिक्षा ही मॅन्डेटरी आहे. त्यामुळे तो तसा विषय नाही तो. आणि त्यामध्ये त्यामुळे न्यायालयाने याच्यावर आपण एक मत घेऊया जाई वैद्य यांचं. जाई वैद्य, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचा मुद्दा आपण काढलात. आम्ही जी न्यायदेवता पाहतो ती चित्रपटामध्ये न्यायदेवतेच्या डोळ्यावर एक काळी पट्टी असते आणि तिच्या हातामध्ये एक न्यायाचा तराजू असतो आणि त्या तराजूचे दोन्ही पारडी समान असतात. परंतु इकडे ज्या प्रकारचे गुन्हे घडतायत, जसे गुन्हे घडतायत आणि कन्व्हिक्शन रेट ज्याचा उल्लेख आता आबा सिंग यांनी केला तो पाहता कुठेतरी हे समान पारड्या आहेत असं वाटत नाही, किंवा ते असमान झाले असं वाटतं. याचं कारण कायद्यातला पळवाटा आणि त्रुटी शोधून यातले गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत. खरंच असं वाटतं का की न्यायालय या प्रकरणात गप्प राहू शकत नाही, मूक राहू शकत नाही? अगदी बरोबर आहे. कारण आपण म्हटलं तर आता ह्या ज्या निर्णयाविषयी आपण चर्चा करतोय या निर्णयामध्येच आपल्याला जर का वाचला आपण तो निर्णय तर त्या निर्णयामध्येच न्यायालयाचंच एक फ्रस्ट्रेशन किंवा ज्याला आपण वैताग म्हणतो की अशा प्रकारचे इतके मोठ्या प्रमाणावरती गुन्हे घडतायत आणि त्याच्यासाठी आपण काहीही करू शकत नाही. इतक्या प्रकारे हे असे नराधम ज्यांना म्हणता येईल, पशुवत आरोपी ज्यांना म्हणता येईल, त्याच्यासाठी म्हणून इतक्या एक्सटेंटपर्यंत जसं आपण रेअरेस्ट रेअर केसमध्ये देहांताची शिक्षा सुद्धा आपण देतो तर तशा प्रकारची या अशा गुन्ह्यांसाठी कॅस्ट्रेशनची शिक्षा न्यायालयाने रेकमेंड केली आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता ते अतिशय योग्य आहे की या अशा घटना बघताना न्यायालयालाही असं वाटलंय की याच्यापेक्षाही आपण जास्त कठोर शिक्षा देहांताच्या घटनेबद्दल, देहांताच्या शिक्षेबद्दल बोलात. आभा सिंग, या देशामध्ये अनेक जे बुद्धिवंत आहेत, कायदेतज्ञ आहेत, लिगल ल्युमिनरीज आहेत, त्यांच्यामध्ये आता एक चर्चा चालू आहे की या देशामधून फाशीची शिक्षा रद्द व्हावी का? कारण फाशीची शिक्षा
ही अनेक देशांमध्ये रद्द केलेली आहे, किंवा फाशी ही जंगली आणि क्रूर मानली गेलेली आहे. या देशामधनं देखील फाशी रद्द व्हावी असा एक मोठा मतप्रवाह आपल्याकडे कायदेतज्ञांमध्ये आहे. एकीकडे आपण फाशीची शिक्षा रद्द व्हावी अशा प्रकारचा मतप्रवाह आपल्याकडे आहे, तर दुसरीकडे केमिकल कॅस्ट्रेशन किंवा नपुंसक बनवणे असाही एक मतप्रवाह येतोय. आपली ही अधोगती म्हणायची का प्रगती म्हणायची, काय वाटतं आपल्याला? देखिए, फांसी की बात जो हो रही है वो फांसी की रेयरेस्ट ऑफ द रेयर केसेस में दी जाती है, और आज कानून में भले ही विदेशों में फांसी कई कंट्रीज ने डिसकंटिन्यू कर दिया है, लेकिन भारत में आज फांसी की सजा है. और अभी जो अपना 2013 का निर्भया के बाद जो क्रिमिनल लॉ अमेंडमेंट एक्ट आया, उसमें रेप के लिए पहली बार डेथ पेनल्टी की सजा दी गई और रेपिस्ट को दी गई, क्योंकि कानून का एक खौफ होना चाहिए, और जब तक कानून का खौफ नहीं होगा तब तक क्राइम नहीं रुकेगा. उसी तरह से केमिकल कैस्ट्रेशन, एक जो केमिकल करके नपुंसक किया जाएगा, वो इसलिए जरूरी है क्योंकि बहुत सारे लोग जिनको सिर्फ बच्चों के साथ ही सेक्स करना होता है, बच्चों का सेक्सुअल एक्सप्लॉयटेशन करते हैं, उनको एक ये साइकोलॉजिकल बीमारी होती है, तो उसके लिए उनको वो खुद ना भी चाहे तो भी उनको वो बच्चों के प्रति आकर्षित होते हैं, बच्चों का सेक्सुअल अब्यूज करते हैं. इसलिए केमिकल कैस्ट्रेशन, हाई कोर्ट ने बहुत सोच समझ के बोला है कि ऐसे केसेस में केमिकल कैस्ट्रेशन जरूरी है. और इसके बाद इस दरिंदगी का हमको एक कड़क जवाब देना पड़ेगा, एक लोगों में डर डालना पड़ेगा. जिस तरह से छोटे छोटे बच्चों का इस तरह से सामूहिक शैक्षिक शोषण हो रहा है, जिस तरह से यौन शोषण हो रहा है, उनका लैंगिक शोषण, उसका कोई चेक नहीं है. और इस बच्चों की मासूमियत का फायदा उठाते हैं ये लोग, क्योंकि वो जानते हैं कि बच्चे बोल नहीं पाएंगे, बच्चे कंप्लेन नहीं कर पाएंगे, बच्चे जब कोर्ट में केस आएगा तो वो सही बता नहीं पाएंगे. इसलिए इस केस में कड़क कानून की जरूरत है, और केमिकल कैस्ट्रेशन इसलिए जरूरी है बच्चों की बचपना देख के. आभा सिंग, केमिकल कॅस्ट्रेशन किंवा रासायनिक प्रक्रियांनी गोळ्या देऊन किंवा एक प्रकारचं इंजेक्शन देऊन ज्या प्रकारे नपुंसकत्व आणलं जातं, ज्याच्यामुळे लैंगिक भावना नष्ट होतात, हा त्याचा एक भाग झाला. परंतु अशा प्रकारे एखाद्या गुन्हेगाराला ट्रीटमेंट चालू केल्यानंतर 3 गोष्टी घडतात. त्याची आपल्याला कल्पना आहे का, आणि त्याविषयी आपण काय व्यक्त कराल? एक म्हणजे अशा प्रकारची ट्रीटमेंट त्या माणसाला दिली गेली की त्याची हाडं आहेत ती हाडं ठिसूळ होतात, त्याला हृदयविकाराचा, हार्ट अटॅकचा धोका जास्त संभवतो, आणि त्याच्याही पेक्षा अत्यंत महत्त्वाचं आहे त्याची जीवन इच्छा देखील कमी होऊ शकते. अशा प्रकारच्या 3 गोष्टी याच्यामध्ये घडतात. आपल्याला असं वाटत नाही का की हे अत्यंत क्रूर आणि जंगली आहे? जो छोटे बच्चों के साथ इस तरह का गुनाह करता है वो क्या क्रूर और जंगली नहीं है? एक फूल जैसा बच्चा 4 साल का, 3 साल का, अभी जिस केस में मद्रास कोर्ट ने जजमेंट दिया है, वो एक छोटा सा बच्चा था, विदेशी नागरिक, उसको सालों से लेके उसकी मां ने अपनी गरीबी के देखते हुए बच्चे को दे दिया पैसे के लिए. तो ऐसे में क्या ये जंगली काम नहीं है? और केमिकल कैस्ट्रेशन की बात जो है वो मेडिकल सुपरविजन में होगी, डॉक्टर्स देख के करेंगे और उस हिसाब से डोसेज देंगे. कोई इस तरह से थोड़ी कि अनप्लान्ड वे में दे दिया कि हार्ट अटैक हो गया. और कोर्ट जो है एक रिकमेंडेशन दे रहा है, इस पे डिबेट होना चाहिए, इसमें रेलेवेंस है तो पार्लियामेंट को कानून लाना चाहिए कि सीरियस केसेस में जिसमें कि कोई पीडोफाइल है, वो 100 बच्चों के साथ, 50 बच्चों के साथ, जो एक बीमारी है, अगर आप फांसी नहीं दे रहे हैं, उसको जिंदा रख रहे हैं, बेल पे वो बाहर आता है. कितनी बार हुआ है कि ये लोग बेल पे, पैरोल पे बाहर आते हैं और दोबारा वही जुर्म करते हैं. तो ऐसे केसेस में केमिकल कैस्ट्रेशन ही एक इलाज है और कोई सजा नहीं है. मी तुम्हाला एक आणखीन प्रश्न विचारतो आभा सिंग. समजा आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा कायदा झाला आणि आपण अशा गुन्हेगारांना केमिकल कॅस्ट्रेशन किंवा नपुंसक बनवण्याची प्रक्रिया आपल्याकडे चालू केली, तशा शिक्षा सुनावल्या गेल्या. परदेशातून एखादी व्यक्ती येते, इथे असा गुन्हा करते आणि परदेशात निघून जाते. आज पॉस्कोच्या अंडर आपल्याला त्याला या देशात आणता येतं, त्याच्यावर आपल्याला खटला करता येतो, त्याला दोषी करार करता येतं. अशा प्रकारच्या गोष्टी आतापर्यंत घडलेल्या आहेत. परंतु जेव्हा त्या देशाला जेव्हा असं कळतं की आपल्याकडे केमिकल कॅस्ट्रेशन केलं जाणार आहे किंवा ते अलाउड आहे किंवा ते आपल्याकडे शिक्षा अंतर्भूत आहे, तेव्हा ते देश त्या गुन्हेगाराला डिपोर्ट कशा करतील तुमच्या देशाकडे? म्हणजे एक प्रकारे अशा प्रकारचा कायदा करून परदेशातनं जे गुन्हेगारी मनोवृत्तीची लोक इकडे येतात आणि गुन्हे करतात, त्यांना आपण मोकळं राम देणार आहोत, कारण ते परत येणारच नाही आहेत, परत आणू शकत नाही आपण त्यांना.
देखिए, विदेशों में जिस तरह से केमिकल कैस्ट्रेशन किया जा रहा है, कुछ कंट्रीज में कंपलसरी है, कुछ में मैंडेटरी है। और ये कहना कि इसमें जो है कुछ कंट्रीज डिसकंटिन्यू कर रही हैं, हमको हर कंट्री का स्पेसिफिक कानून देख के पॉक्सो एक्ट से अगर हम असफल रहे हैं बच्चों को बचाने में पीडोफाइल से, अगर हमारा कोर्ट समझ रहा है कि ये कन्विक्शन रेट नहीं बढ़ पाएगा क्योंकि उसकी अपनी प्रॉब्लम्स हैं, बच्चों की मासूमियत देख के ही ये पीडोफाइल बच्चों का सेक्सुअल अब्यूज कर रहे हैं और वो जानते हैं कि ये बच्चे स्टेटमेंट नहीं दे सकते, ये बच्चे कोर्ट में आएंगे, केस छूट जाएगा, कन्विक्शन रेट पुअर है। इसलिए इस तरह की कड़क सजा जरूरी है, कड़क शिक्षा, ताकि इन लोगों के मन में खौफ पैदा हो सके। हमको जो है अपने बच्चों का भविष्य बचाना है। और विदेशों में अगर चाहे अमेरिका के 9 स्टेट्स है, चाहे पोलैंड है, चाहे रशिया है, इन सब में इन लोगों की जो प्रोग्रेसिव कंट्रीज है, इन्होंने देख के सोच के तब ये इंप्लीमेंट किया है। हम तो आज उसकी डिबेट कर रहे हैं कि हमको करना चाहिए कि नहीं, और अगर जरूरत है तो केमिकल कैस्ट्रेशन करने की अति आवश्यकता है। कठोर उपाययोजना नेमक्या काय असू शकतात याविषयीचे अनेक मतप्रवाह आपण इकडे पाहतोय। चर्चा चालू ठेवूया, एका ब्रेक नंतर कुठे जाऊन का पाहत राहा। जी24 प्रभात आहे, नपुंसक कायदा की बलात्कारी। नपुंसक कायदा की बलात्कारी या विषयावर आपण चर्चा करतो। आपल्यासोबत आभास सिंग, जाई वैद्य, सचिन पाटील आणि असीम सरोदे हे 4 कायदेतज्ञ आहेत आणि चौघांची मतं या संदर्भात जी आहेत ती आम्ही मोकळेपणाने तुमच्या समोर मांडतोय। या तिसऱ्या भागामध्ये ज्या मुद्द्याची आपल्याला शेवटच्या भागात चर्चा करायची, तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता। तो मुद्दा आहे वाढते लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी काय उपाय आखायला हवेत। वाढते लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी काय उपाय आखायला हवेत। आपण थेट जाऊया सचिन पाटील यांच्याकडे। सचिन पाटील, जी आत्ताची केस आहे त्यातलाच भाग नाही, परंतु अनेकदा असं दिसतं की परदेशातून येणारे नागरिक की जे अशा प्रकारच्या विकृती असते त्यांच्याकडे, ती लहान मुलांवर असे अत्याचार करतात। त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तींना या देशात येण्या अगोदर त्यांच्याकडनं काही अंडरटेकिंग घेतलं जावं, काही हमी घेतली जावी, अशा स्वरूपाची गोष्ट आता कायदेतज्ञांमध्ये बोलली जाते आहे। हा एक उपाय असू शकतो, आपल्याला काय वाटतंय सचिन पाटील? होय, तो एक उपाय असू शकतो। ह्याच निकालपत्राला दिला जातो, त्या व्हिसा दिला जातो। तो जो व्हिसाचा फॉर्म असतो, त्या व्हिसाच्या फॉर्ममध्ये अनेक गोष्टी आपण अमेंड करू शकतो आणि त्या अमेंड केलेल्या गोष्टींच्या आधारे आपण माहिती घेऊ शकतो की त्या परदेशी नागरिकाविरुद्ध त्याच्या देशामध्ये अशा प्रकारचे कोणते गुन्हे पेंडिंग आहेत का, किंवा त्याला त्यापैकी अशा कोणत्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली आहे का, किंवा अशा अनेक गोष्टींची आपण त्याच्या व्हिसाच्या वेळी माहिती घेऊ शकतो आणि त्या आधारे आपण अशा आरोपींच्यावर आपण त्यांना व्हिसा नाकारू शकतो आपल्या देशामध्ये येण्याचा। तो उपाय ह्या निकालामध्ये सुचवण्यात आलेला आहे। जाई वैद्य, आणि मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की मगाशी माझ्या मित्रांनी सांगितलं की JS वर्मा कमिटीनं केमिकल कास्ट्रेशनचा विषय प्रपोजल रिजेक्ट केलेला आहे। तर मला त्याबद्दल अशी माहिती द्यायची आहे की रेपच्या गुन्हेगार जर बाल गुन्हेगार असेल तर त्याचं वय 18हून 16 करावं काय, असा पण एक विषय वर्मा कमिटी समोर आला होता। त्याबद्दल वर्मा कमिटीनं सांगितलं होतं की ते 16 वर्ष करता येणार नाही, ते 18च ठेवावं। परंतु 2च वर्षामध्ये आपण आज ह्या परिस्थितीला पोहोचलो आहे की आपण जर बाल गुन्हेगारानं जर रेपची गुन्हा केला असेल तर त्याचं वय 16 करण्याच्या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलो आहे 2च वर्षाच्या कालावधीमध्ये। आणि लोकसभेनं त्याबद्दल विधेयक पारही केलेलं आहे। त्यामुळं काळाच्या गरजेनुसार कायद्यामध्ये बदल करणं ही आवश्यक बाब आहे आणि ज्या प्रकारच्या समस्या आपल्या समोर येतात त्याला आपल्याला तोंड देण्यासाठी कायदा हा काळानुरूप बदलणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं। जाई वैद्य, कायदा हा काळानुरूप बदलला पाहिजे याच्यात काही शंकाच नाही, परंतु कायद्याच्या पलीकडे जाऊन एक आपल्याकडे मोठं वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळामध्ये आपल्याकडे इंटरनेट आहे। इंटरनेटवरून येणाऱ्या पॉर्न मूवीज आहेत, काही पॉर्न चॅनल्स आपल्याकडे चोरून मुलं बघतात। एक प्रकारे घरामधले संस्कार देखील या सगळ्यामध्ये आहेत। कुठेतरी आपण अशा गोष्टींची खुलेपणाने चर्चा करून तो जो विकृतीचा बळी आहे किंवा तो जो विकृत मनुष्य आहे
त्याला कुठेतरी सुधारण्याची संधीच आपण देत नसतो. एक्झॅक्टली. मला वाटतं ना याच्यामधला एक जो सोशल भाग आहे हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि तो ॲड्रेस होत नसताना, त्याच्याबद्दल आपण काहीही करू शकत नसताना मोठमोठ्या प्रकारच्या शिक्षा किंवा कायद्यामधली अंमलबजावणी ही आपण जोवर सुधारू शकत नाही तोपर्यंत आपण या शिक्षांविषयी चर्चा करणं हे माझ्या मते खरोखर फोल आहे. 2 मुद्दे आता इथे उपस्थित झाले. एक होता वर्मा कमिटीचा. वर्मा कमिटीने परत परत म्हटलेलं आहे की हा उपाय, कास्ट्रेशनचा उपाय हा सोशल प्रॉब्लेम्स ॲड्रेस करू शकत नाही, त्यामुळे हा रेकमेंड करता येत नाही. दुसरा मुद्दा एक आता पाटील साहेबांनी सांगितला की जिथे ऑफेंडर हा जर का जुव्हेनाईल असेल तर काय, म्हणजे इतक्या बालवयातच आपण त्याला कास्ट्रेशनची शिक्षा देणार आहोत की पुढचं संपूर्ण आयुष्य, की जे सेक्स हे प्रायमरी इन्स्टिंक्ट समजलं जातं. आपण जेव्हा अन्न पाणी या माणसाच्या मूलभूत गरजा म्हणतो त्याच्याबरोबर सेक्स ही सुद्धा एक मूलभूत गरज मानली जाते. इतक्या लहान वयापासून तुम्ही त्याला त्याच्यापासून वंचित करणार आहात, हे कुठल्या ह्युमन राईट्स मध्ये बसू शकतं. हा दुसरा भाग झाला. अबासिन, याच्यामधला आणखीन एक मुद्दा असा आहे की कायदा कठोर असायला हवा, त्या कायद्याची अंमलबजावणी कठोर असायला हवी. केमिकल कॅस्ट्रेशन हा त्यातला एक उपाय असू शकतो. या आपल्या सगळ्या मतं आपण मांडलेली आहेत. परंतु याच्या पलीकडे जाऊन देयर इज अ लार्जर इश्यू ओव्हर हिअर, आणि तो आहे लैंगिक शिक्षणाचा, की ज्याचा आपल्याकडे शालेय स्तरापासून ते अगदी वरपर्यंत आपल्याला अभाव आढळतो. कुठेतरी या निमित्ताने मला असं वाटतं एक ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमचा मुद्दा म्हणून देखील हा मुद्दा समोर यायला हवा की आपल्याकडे लैंगिक शिक्षण हे बंधनकारक केलं जावं. काय सांगाल आभा सिंग? देखिए, जुडिशियल एक्टिविज्म की बात अगर करते हैं तो कई जगह ऐसा हुआ है कि पार्लियामेंट ने लॉ सही नहीं बनाए तो जुडिशरी को सामने आना पड़ा है. और अभी भी चूंकि जो नेतागण है वो अपनी पॉलिटिक्स देखते हैं, वोट पॉलिटिक्स देखते हैं, ना कि लोगों की वेलफेयर, इसलिए जुडिशियल एक्टिविज्म की जरूरत पड़ जाती है. और रही इसमें जो लार्जर इंटरेस्ट है, जो सेक्सुअल वायलेशन हो रहा है उसको आपको चेक करने के लिए लॉज समय समय पर नए कानून लाने पड़ेंगे. और ये एक रिकमेंडेशन है कोर्ट का जिसको सुप्रीम कोर्ट भी अपहोल्ड कर रहा है. तो मुझे लगता है वुमेन एंड चाइल्ड डेवलपमेंट मिनिस्ट्री को इसका प्रपोजल लाके डिबेट करना चाहिए. मेडिकल काउंसिल जो है वो इसमें बताए केमिकल कैस्ट्रेशन के क्या साइड इफेक्ट्स होंगे, ये मेडिकल गाइडलाइंस के तहत होगा, कैसे होगा, इसको एक ऑप्शन देखने की जरूरत है. क्योंकि इस वक्त हम जो है छोटे बच्चों का जो सेक्सुअल वायलेशन हो रहा है, जो उनका सेक्सुअल अब्यूज हो रहा है, उसको कंट्रोल करने में असहमत है. और जो आप सही कह रहे थे अभी कि जो पोर्नोग्राफी है, इंटरनेट है, उसकी वजह से भी बहुत ज्यादा सेक्सुअल क्राइम बढ़ रहा है. जरूरी है उस लाइन को भी देखा जाए, उसको कंट्रोल किया जाए. साथ ही साथ जो कानून का दुरुपयोग हो रहा है, क्योंकि पॉक्सो एक्ट जो है अभी तक इनसफिशिएंट रहा है बच्चों को प्रोटेक्ट करने में, उसमें भी करेक्शंस लाने की जरूरत है. और जस्टिस वर्मा कमीशन कोई फाइनल गाइडलाइन नहीं थी. जस्टिस वर्मा कमीशन का जुवेनाइल का जो था आज बिल्कुल पलट दिया गया है. लोग मान रहे हैं कि जो जुवेनाइल रेप और मर्डर कर रहे हैं उनके ऊपर इंडियन पीनल कोड की धाराएं ही लगाई जाए. कितनी बार अब लोग छोटे बच्चों को यूज कर रहे हैं मर्डर करने के लिए, सुपारी दे रहे हैं क्योंकि उनको मालूम है कि उनको जुवेनाइल लॉ के तहत प्रोटेक्शन मिल जाएगा. तो वहां पे जुवेनाइल लॉ का मिसयूज हो रहा है. ये सब देखते हुए जरूरी है सारे दोबारा इन सब पे डिबेट हो, इनके ऊपर जो कमियां हैं उसको दूर की जाए. क्योंकि हमारा मेन एम है कि कानून का खौफ हो और कानून क्राइम करने वालों को रोक सके. ये दो चीज जो है डेटरेंस इज रिक्वायर्ड. और इसके लिए जरूरी है कि हम कड़क कानून का इम्प्लीमेंटेशन भी सही ढंग से करें ताकि फ्यूचर जनरेशन हमारी सेफ हो सके. बिलकुल. असीम सरदे, या कार्यक्रमाचा शेवट करताना किमान आपण एवढं तरी मान्य कराल की अशा प्रकारचे गुन्हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, कायद्याचा धाक किंवा कायद्याचा अंमल करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. त्यामुळे अशा प्रकारच्या कडक उपाययोजनांवर या देशांतर्गत, या देशातल्या विचारवंतांमध्ये, या देशातल्या कायदेतज्ञांमध्ये एक चर्चा व्हायला हवी आणि त्यांनी या सरकारला या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करायला हवं. आर यू ॲटलिस्ट ओपन फॉर नॅशन वाईड डिबेट ऑन दिस? असीम सरोदे. नाही, मला नेहमीच वाटते की कायदा प्रवाही असला पाहिजे, कायद्याची व्यवस्था प्रवाही असली पाहिजे. आणि तो प्रवाह नसेल तर बरेचदा प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे आणि चर्चा सुरू व्हायला आपल्या इथे अनेक कारणं घडत असतात. फक्त एकच महत्त्वाचं आहे की आपल्याला या सगळ्यांच्या भावनांचा खूप आदर केला पाहिजे, म्हणजे कोर्टाच्या पण भावनेचा, की ज्यांना असं वाटते की लहान मुलांवर अत्याचार होऊ नये त्या सगळ्याच भावनांचा आदर करून पण हे समजून घ्यायला पाहिजे. क्रिमिनॉलॉजी आणि करेक्शनल मेथडच्या सगळ्या पॉलिसीज वापरून पण आपण हे पाहू शकतो. जगात हे सिद्ध झालेलं आहे
की कायद्याचा धाक असेल तर गुन्हे कमी होतात, हे म्हणणं बाळबोधपणाचं आहे. आता हे सिद्ध झालेलं असताना पण आपण जर परत डेटरन्स असं करत राहिलो तर आपण मागासलेल्या विचारांचा देश आहे का, हे आपण बघितलं पाहिजे. दुसरं, मगाशी आभा सिंग यांनी बोलताना अत्यंत चुकीची माहिती दिलेली आहे, ती करेक्ट केली पाहिजे. भारतातल्या कोणत्याच कायद्यामध्ये बलात्कारासाठी फाशीची शिक्षा नाही हे त्यांनी आहे असं सांगितलं, ते चुकीचं आहे. बलात्कार झाला आणि त्याचे होत असताना जर मृत्यू झाला तर फाशी आहे आणि तो कायदा सगळीकडे आहे. त्याच्यामुळे बलात्कारासाठी फाशी असं जे त्यांनी ठोकून दिलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. काय होते की भावनेच्या आधारे बोलत असताना बरेचदा अशा चुका लोक करतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की हा भावनाशीलतेचा प्रश्न असला तरी शेवटी आपल्याला लहान मुलांच्या पॉलिसीबद्दलचा विचार करत असताना या सगळ्या भावनांचा विचार करून या कायद्याची अंमलबजावणी प्रभावी जर झाली तर माझं स्पष्ट मत आहे. माझं हे स्पष्ट, तुम्ही मध्ये बोलू नका प्लीज, तुम्ही मध्ये बोलू नका. आभा मॅडम तुम्ही मध्ये बोलू नका, तुमचं बोलणं झालेलं आहे. आता माझं हे म्हणणं आहे की प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट या कायद्याची अंमलबजावणी लहान मुलांच्या बद्दलच्या करताना मोठे माणसं सगळे चुका करत आहेत. त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत, त्याच्यामध्ये सरकारी वकील आहेत, त्याच्यामध्ये समजून न घेता येण्यासारखे काही लोक न्यायव्यवस्थेमध्ये आहेत. या सगळ्या मोठ्या माणसांना काही दोष द्यायचा नाही आणि परत ते लहान मुलांच्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून आपण अशा शिक्षा करा तशा शिक्षा करा असं म्हणायचं. मला असं वाटतं की या कायद्याची अंमलबजावणी चांगली होईल याच्यावर काम झालं पाहिजे. Make a last comment. Abha Singh, quick comment. बिल्कुल, देखिए ये जो कह रहे हैं कि न्याय व्यवस्था है, पुलिस है, कानून है, प्रोसिक्यूशन है, लेकिन क्यों 400% बच्चों का यौन शोषण का रेट बढ़ा है? कैसे 400% ग्रोथ हुआ है क्राइम का? इसका जवाब दीजिए पहले. इसका साफ दिखाता है कि कानून, पुलिस, जुडिशरी छोटे बच्चों का यौन शोषण नहीं रोक पा रही है. इसलिए आज ये मुद्दा उठा है कि कड़क कानून लाया जाए और इसमें से बच्चों के प्रोटेक्शन के लिए केमिकल कैस्ट्रेशन का मुद्दा इसलिए उठा है क्योंकि हम असमर्थ हैं छोटे बच्चों का यौन शोषण रोकने के लिए. इसलिए जरूरी है कि दोबारा कानून में डिस्कशन हो, रिकमेंडेशंस हो और हम कानून के बढ़ते हुए रेट को रोक सके. याविषयी चर्चा व्हायला पाहिजे, याबद्दल तर काही दुमत असू नये. प्रेक्षक, बलात्कारांना नपुंसक बनवणं हा कोर्टानं सुचवलेला उपाय झाला, पण खरोखरच या उपायात न्याय आहे का? लहान मुलांसोबत अनैसर्गिक संभोग करणं किंवा लैंगिक चाळे करणं ही एक मानसिक विकृती आहे आणि ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते, हे देखील सत्य आहे. केमिकल कॅस्ट्रेशन करून ही विकृती खरोखरच आम्हाला रोखता येणार आहे का? कारण अशा विकृती मागे पुरुषी अहंभाव असतो, स्वामित्वाची भावना असते. लैंगिक गरज भागवण्यापेक्षा सुद्धा आपण दुसऱ्यावर हक्क गाजवू शकतो, हे त्यावेळी महत्वाचं असतं. त्यामुळे बलात्कारांना नपुंसक केल्यानं काहीतरी जादू होईल आणि समाजातली विकृती समूळ नष्ट होईल असा समज करून घेणं भाबडेपणाचं होईल. परंतु कायद्याचा खौफ, जसा आता आभा सिंग म्हणत होत्या, कायद्याचा खौफ वाटला पाहिजे, हे देखील सत्य आहे. प्रेक्षको, शरीरापेक्षाही मनाशी संबंधित अशी ही सेक्सची भावना आहे. 16 डिसेंबर 2012ला निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कायदा सुधारण्याकरता ज्या वर्मा आयोगाची नेमणूक केली होती त्यानं काही महत्वाच्या शिफारशी केल्या. त्यात त्यांनी स्पष्टपणे केमिकल कॅस्ट्रेशनचा उपयोग होणार नाही असं म्हटलेलं आहे. परंतु अशा कठोर आणि पाशवी कायद्यांनी खरोखरच जर सगळे आमचे सामाजिक प्रश्न सुटले असते तर सर्वात कडक कायदे करणाऱ्या सौदी अरेबियात एकही गुन्हाच घडला नसता. तरी आज सौदी अरेबिया गुन्हेगारी मुक्त आहे असं आपण म्हणू शकतो का? त्यामुळे असे कठोर कायदे करणं हा एक उपाय झाला तरी देखील प्रचलित कायद्यानुसार खटल्यांचे निकाल लवकरात लवकर लागावेत, झटपट न्याय मिळावा, हाच या सगळ्यावरचा योग्य तो उपाय आहे. चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.